नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण रोजच्या जीवनामधली डाळ पालक मस्त अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने खमंग अशी डाळ पालक बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर बघा जिरं आणि मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण यामध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. बघा आता कांदा आणि हिरवी मिरची आणि लसूण आपण घालून घेऊया. आता तेलामध्ये आपण हे छान जे मसाले आहेत, छान असे व्यवस्थित परतून घेऊया. बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला मस्त असे मसाले छान परतून घ्यायचे आहे आणि टोमॅटो तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर टोमॅटोसुद्धा तुम्ही घालू शकता. मी थोडासा टोमॅटो घातलेला आहे आणि तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर यामध्ये थोडंसं चिंचेचा एखादं बाटूकसुद्धा तुम्ही घालू शकता. बघा आता वरून याच्यामध्ये चवीनुसार बघा थोडंसं मी याच्यामध्ये मीठ घालून घेत आहे बघा. त्यामुळे कांदा आणि टमाटर लवकर मऊ होतो. बघा आता कांदा टमाटर व्यवस्थित शिजून झालेले आहे बघा. पावडर मसाला किंवा हळद, तिखट आणि धनिया पावडर घातलेली आहे. बघा आता छान तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि वरून थोडासा हिंग घातलेला आहे. बघा मसाले छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने मसाले छान परतून झाले आहेत. त्यानंतर बघा मी पालक घेतलेली आहे. 2 ते 3 लोकांसाठी मी ही पालक डाळ बनवत आहे बघा. पालक डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला पालक आणि थोडासा कोथिंबीर घातलेला आहे. पालकाचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला छान ही मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. बघा आता पालक डाळ आपल्याला मस्त बनवायची आहे खमंग. याचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला ही छान पालक आहे ती परतून घ्यायची आहे बघा. 1 ते 2 मिनिटं छान आपल्याला हे पालक परतून घ्यायची आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. बघा पालक डाळ छान परतून झालेली आहे. आता बघा यामध्ये मी तुरीची जी डाळ आहे ते शिजवून घेतली आहे. कुकरला 3 शिट्ट्या लावून बघा तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. बघा मस्त अशी अख्खी-अख्खी तुरीची डाळ आहे. अशा पद्धतीची तुरीची डाळ घातली ना, ती पालक डाळ चवीला खूप छान लागते बघा. अशा पद्धतीने बघा अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. बघा आता यामध्ये तुम्हाला घट्ट, पातळ जशी आवडत असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पालक डाळला छान अशी एक उकळी काढून घेऊया. बघा मस्त अशी खमंग अशी आपली पालक डाळ बनवून तयार आहे. भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. आणि बघा वरून थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे सुद्धा घालून घेऊया आणि याची छान अशी उकळी काढून घेऊया. बघा आपली मस्त अशी खमंग अशी पालक डाळ बनवून तयार झालेली आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपली मस्त अशी पालक डाळ झालेली आहे आणि मंद आचेवर बघा 2 ते 3 मिनिटं शिजायला ठेवायची आहे आणि आपली पालक डाळ जी बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे पालक डाळला. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.